माजी सहकारी आदिती तटकरेजी, महिलांच्या प्रमुख रुपाली चाकणकरजी, उमेश पाटीलजी, अमोल मिटकरीजी, सुरेश चव्हाणजी, विश्वंभर पवार, साजिद दळवी, आपल्या सोशल मीडियाचे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, कार्याध्यक्ष संतोष कोलते, राज्य समन्वयक डॉक्टर कपिल जोटिंग, अपूर्णा भोईर, आनंद पवार, सर्व महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या भागातून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियामध्ये काम करणारे सगळे माझे सहकारी, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं आज सकाळपासून जे आपला इथं मेळावा चाललेला आहे, मीडिया मेळावा सोशल मीडियाचा, त्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज 14 नोव्हेंबर 14 फेब्रुवारी म्हणजे तुम्हा सर्व तरुणांचा व्हॅलेंटाईन डे, आणि नेमका याच मुहूर्तावर सोशल मीडिया मेळाव्याचं आयोजन केल्याबद्दल मी सोशल मीडियाच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आपला गमतीचा भाग सोडा, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपला व्हॅलेंटाईन आहे, त्यामुळे पक्षाच्या वतीनं मी तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या देखील मनापासून शुभेच्छा देतो. हॅपी व्हॅलेंटाईन डे. मित्रांनो, आज सकाळपासून मला सूरज आत्ता सांगत होता की दादा अनेक वक्त्यांची भाषणं झाली, संजय मिस्किनचं झालं, पराग पाटलांचं, प्रशांत पाटलांचं, योगेश वाघचं, रमेश डोकेचं, आशिष मेटेंचं, असे अनेक मान्यवरांची आत्ता मी आल्यावर देखील आदिती तिचे विचार इथं मांडत होती. खरं तर अलीकडच्या काळामध्ये आमचा काळ तसा बघितलं तर मी 91ला खासदार केला उभा होतो, तो काळ फार वेगळा होता. आम्ही सायकलवर प्रचार करायचो, आम्ही त्याच्यामध्ये पोस्टर लावायचो, म्हणजे कोणाला पटणार पण नाही, पण ही फॅक्ट होती. ज्यांचं अक्षर बरं असेल ते भिंती रंगवायचे. तेव्हा काय आचारसंहिता नव्हती. आचारसंहिता नंतर सेशन ज्या वेळेस निवडणूक आयोगाचे प्रमुख झाले त्यावेळेस आचारसंहिता आली. मग लोकांना कळलं की आचारसंहिता किती महत्वाची आहे, आणि खूप मर्यादा आल्या, पण खर्चही वाढले. कारण आता कॉलम वाईज बातम्या दिल्या जातात आणि तशा पद्धतीनं उमेदवारांना खर्च येतात. गेल्या काही वर्षापासून आपण पाहिलं तर मीडियावरचं स्वरूप झपाट्याने बदलत आहे, आणि बदललेल्या मीडियाचा वेग अगदी तुम्हाला मला सर्वांना थक्क करणारा अशा प्रकारचा हा वेग आहे. एखादी माहिती प्रसारित होण्यापूर्वी आता अक्षरशः 0 मिनिटाचा वेळ लागतो. असं म्हटलं तर वावगं ठरत नाही, परंतु मीडियाने इतकं भयंकर स्पीड घेतलेला आहे की आपण इमॅजिनच करू शकत नाही. पूर्वी मीडिया म्हटलं की फक्त प्रिंट मीडिया आमच्या डोळ्यासमोर यायचा. आम्ही सगळे उठलो की पहिला पेपर वाचायचो. पहिला उठल्या अर्धा ते पाऊण तास आमचा अनेक वृत्तपत्र वाचण्याच्या करता जायचा, अनेकांचा जायचा. नंतर ते कमी झालं, विशेषतः करोनाच्या काळामध्ये, कारण लॉकडाऊन होतं. आणि मग लोकांना करोनाच्या काळात सवय तर पेपर वाचायची होती, मग ते मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी शोधायला लागले, आणि त्याच्यातनं पेपर वृत्तपत्राचा देखील खप कमी झाला. परंतु त्यांनी त्याच्यात काही बदल केले. प्रत्येक जण काळानुरूप आपल्यामध्ये बदल करत असतो. पूर्वी त्याच्यामध्ये जसं फक्त प्रिंट मीडिया डोळ्यासमोर व्हायचा, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उदय झालेला आपण सगळ्यांनी पाहिला. आता इलेक्ट्रॉनिक मीडियापेक्षा वेगवान असलेला सोशल मीडियाने संपूर्ण जग व्यापलंय. आपल्या भारतापुरतं बोलायचं झालं तर 2014 साली आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रचाराला सुरुवात केली गुजरातचे मुख्यमंत्री असताना, आणि सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या पक्षाने करून घेतला हे उभ्या भारताने पाहिलेलं आहे.
पूर्वी वृत्तपत्रातून छापून येणारी प्रत्येक बातमी म्हणजे एक सत्यच अशा प्रकारची स्थिती होती. मात्र सोशल मीडियाच्या या आभासी जगामुळे काय खरं काय खोटं याचा खरं तर पत्ताच लागत नाही. काही बातम्या देतात, ब्रेकिंग न्यूज देतात आणि नंतर त्यांना कळलं ह्याच्यात तथ्य नाही की ती बातमी काढून टाकतात. परंतु बातमी आलेल्या लोक देखील ते कुतूहलाने पाहायला लागतात आणि विचार करायला लागतात. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हातात आता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मोबाईलचा फोन, इंटरनेटची मोठी शक्ती आलेली आहे आणि या सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर सामान्य जनता देखील मोठ्या प्रमाणावर करते. याची आकडेवारी तर तुम्ही बघितली तर तुमचाही विश्वास बसणार नाही. काहींना माहिती असेल, कारण गुगलवर जाऊन बरीचशी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. भारतामध्ये फक्त आपल्या भारताचा विचार केला तर व्हॉट्सअप वापरणाऱ्यांची संख्या 53 कोटी आहे. आपण विश्वास ठेवू शकत नाही. यूट्यूब वापरणाऱ्यांची संख्या 48 कोटी 80 लाख आहे. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे. इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या 21 कोटी आहे. अनेक ट्विटर वापर करते 1.25 कोटी आहे. आणि आकडेवारी कशी बघितलं तर माझ्या मनाची नाहीये, तर सोशल मीडियाचा अभ्यास करणाऱ्या संस्थांची माहिती आहे. ही फॅक्ट आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु 2014च्या वेळेस आम्ही ज्यावेळेस हे बघितलं आणि देशामध्ये बदल झाला, परंतु तसं बघितलं तर हे दुधारी हत्यार आहे, माझं स्पष्ट मत आहे. जर तुम्हाला व्यवस्थितपणे तुमची छाप लोकांच्या पर्यंत पाडायची असेल तर ते तुम्हाला उपयोगी पण पडतात. पण एखादी गोष्ट चुकल्यानंतर ते टीव्ही चॅनलवाले ती गोष्ट इतक्यादा रिपीट करतात. झालेली असती एकदाच, पण ते सारखं रिपीट करून 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 जवळपास 20-25 वेळाला दाखवतात. तो माणूस पण एकदम विचार करायला लागतो. विशेषतः कधी काही असं कुणी गोळी झाडली किंवा गोळीबार केला तर ते इतकं दाखवतात. एकदा दाखवल्यानंतर एवढं माणसाच्या मनात बसत नाही. परंतु जसं एकच गोष्ट खोटी जरी असली 50 वेळा दाखवली तर सांगितली तर ग्लोबल नीतीच्या माध्यमातून तुम्हाला ती खरी वाटायला लागते. हे अनेकदा आपण सगळ्यांनी बघितले. अनेकांची बदनामी त्याच्यामध्ये त्यांना त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागलेली आहे. आणि आता देखील काही बाबतीमध्ये त्यांनी चुका केल्या तरी त्या बातम्या तशा बघितल्या तर पुढे येत नाही. त्याला काय कारण आहेत हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. आता गेल्या काही वर्षापासून आपण निवडणुकीसाठी सोशल मीडियाचा वापर वाढल्याचं चित्र पाहतोय. मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याच्या करता सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी अशा प्रकारचं माध्यम आहे आणि याचा अत्यंत चांगल्या प्रकारचा वापर करून घेण्याची गरज आहे. म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुमच्या समोर असणाऱ्या सगळ्या टीमला फार महत्व आहे. तुम्ही खूप काही माझ्या आज सकाळपासून ज्यांनी विचार मांडले, काही प्रेझेंटेशन तुम्हाला दाखवली, त्याच्यातनं तुमच्याही लक्षात आलेलं असेल सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममध्ये सर्वात जास्त मी मगाशी सांगितलं तसं व्हॉट्सअप वापरलं जातं. त्यानंतर यूट्यूब असेल, फेसबुक असेल याचा वापर होतो. त्याचबरोबर एक्स, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम, स्नॅपचॅट, विबो अशा आदींचा वेगवेगळ्या प्रकारचा वापर केला जातो. कधी कधी त्याला बॅन पण येतो. काही देश ते थांबवण्याचा पण प्रयत्न करतात. आताची तर तरुण पिढी म्हणजे जेन झी, सन 2000 नंतर जन्मलेली, या पिढीत यूट्यूब आणि इंस्टाग्राम जास्त पॉप्युलर आहे. तुलनेत ही पिढी फेसबुकवर फारशी नाहीये. या पिढीची भाषाच वेगळी आहे. विचार करण्याची पद्धत तुम्ही बघितलं तर ही वेगळी आहे. त्यामुळे या पद्धतीनंच त्यांच्याशी संवाद साधावा लागतो ही पण गोष्ट आपण नाकारू शकत नाहीये. हीच पिढी नवमतदार आहे. त्यामुळं त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच आपण
सोशल मीडिया हाताळला पाहिजे. त्यांना अपील होणारी भाषा त्यांना आवडत्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला त्या ठिकाणी वापरावी लागते. त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर ठेवूनच आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. मिलेनियल्स पिढी 2080 ते 2000 पूर्वी जन्मलेली ही जास्त करून व्हॉट्सअप आणि फेसबुकचा जास्त वापर करते. त्यामुळे त्यांच्याशी संवाद करताना त्याच प्लॅटफॉर्मचा वापर हा केला गेला पाहिजे. आपल्याला कोणत्या वयोगटाच्या लोकांशी संवाद साधायचा आहे, कोणता संदेश कोणापर्यंत पोहोचवायचा आहे, हे आधी आपण आपल्या मनाशी पक्क ठरवलं पाहिजे आणि नंतर सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मचा वापर तुम्ही लोकांनी केला पाहिजे. प्रत्येक वयोगटाला त्याच्या आवडत्या माध्यमातून संवाद साधला पाहिजे. त्याचबरोबर त्या प्लॅटफॉर्मचे अल्गोरिदम योग्य प्रमाणात राहील हेही आपण पाहिलं पाहिजे. राजकारण हा खरं तसं बघितलं तर परसेप्शनचा खेळ आहे. समाजात तुमची काय प्रतिमा आहे तयार होते. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, तुमच्याबद्दल काय करतात, काय प्रश्न विचारतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. पूर्वी कुठलीही गोष्ट लोकांच्या माध्यमातून म्हणजे माउथ टू माउथ प्रसिद्धी होत असायची आणि त्यानंतर मग वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून या गोष्टी व्हायच्या आणि त्याद्वारे नेत्यांबद्दल, सरकारबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मत तयार केलं जायचं. काही काही ठिकाणी गॉसिप इतकं होतं म्हणजे आता ते पूर्वी पार्लमेंट जे होतं जुनं, आता नवीन पार्लमेंटमध्ये संसद गेलेली आहे, परंतु म्हणजे खासदार लोक तिथं बसतात. आता त्यांचं शेवटचं अधिवेशनमध्ये सुनील तटकरे साहेब बाकीच्या सगळ्यांचं झालं. पण मी देखील खासदार सुरुवातीला झालो तेव्हा तिथं एक सेंट्रल हॉल आहे. तिथं त्या कोपऱ्यात काही चर्चा झाली की ती बरोबर सगळीकडे फिरून नंतर शेवटी त्यांनाच ऐकायला मिळायची की आज इथं हे गॉसिप झालं. एवढं तिथं देशातलं गॉसिप चालतं. असे बरेच स्पॉट आहेत. पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, इतर ठिकाणी आहेत, सगळ्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये देखील आहेत. काही काही जण सकाळी उठून फोन करायचा, उगीच काहीतरी उडी द्यायची सोड ही सगळीकडे ती गरा 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 तुला ऐकलं का असं करून सगळीकडे त्याचा प्रोपोगंडा होतो. आणि अशाही प्रकारच्या सवयी, अशाही प्रकारे काहींची कामाची पद्धत असते. आताच्या डिजिटल युगात कोणत्याही पक्षाबद्दल किंवा नेत्यांबद्दल लोकांचं परसेप्शन बनवण्याचं काम जसं सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जातं, त्यामुळे सोशल मीडिया ही अत्यंत महत्वाची बाब आहे. मित्रांनो, मी या सगळ्याच्या आधी माझा सुरुवात झालेली आहे. मी साधारण 1987 साली बारामतीमध्ये पहिल्यांदा छोटं मोठं काम करायला सुरुवात केली आणि पहिल्यापासून माझी ही सवय की बसायचं, लोकांचे प्रश्न सोडवायचे, लोकांना घेऊन कधी बारामतीत असताना प्रांत ऑफिसला, मामलेदार ऑफिसला, BDO ऑफिसला, MSCBला, पोलीस स्टेशनला असं कुठं काम असेल तर तिथं जायचं. कारण त्यावेळेस फोनची पण व्यवस्था इतकी नव्हती, ट्रंक कॉल वगैरे चालायचे. आता ते चित्र फार बदललेलं आहे. आता खूप काही सुविधा आलेल्या आहेत. फेसबुकवर आपण बोलू शकतो, व्हिडिओ कॉल पण आपण करू शकतो. अलीकडं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे देखील तुम्ही त्या बाबतीमध्ये संपर्क साधू शकता आणि त्याचा वापर विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर केला. कारण मी तेव्हा 8:30 वाजताच मंत्रालयामध्ये येऊन बसायचो आणि मग तिथून सगळ्या कलेक्टरांना, विभागीय आयुक्तांना, वेगवेगळ्या सहकाऱ्यांना मी संपर्क साधायचा प्रयत्न करायचो. आणि कोरोनाच्या काळामध्ये सरकार सर्व ठिकाणी अलर्ट कसं राहील, त्यांना काय कुठली कमतरता आहे, कुठं निधीची कमतरता आहे, कुठं काय पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी चालायच्या. सध्या आपण महायुती सरकारचा एक घटक असून त्या माध्यमातून लोकांच्या हिताचे अनेक निर्णय आम्ही घेतोय. पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच नागरिकांच्या करता वैयक्तिक लाभाच्या योजना देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर राबवतोय. महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री अनेक चांगले निर्णय घेत आहेत, योजना आखतायत, अनेक चांगले उपक्रम राबवत आहेत. त्याला चांगली प्रसिद्धी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला करायची. आता इथं बसलेली आदिती
तिनं पहिलं महिला धोरण ती त्यावेळेस लहान होती, परंतु त्यावेळेस आलं, मग दुसरं आलं, तिसरं आलं, आता चौथं महिला धोरण तिनं मध्ये कॅबिनेटच्या समोर आणलं आणि त्याच्यामध्ये खूप बारकाईनं अभ्यास करून खऱ्या अर्थाने ज्या त्रुटी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या महिला धोरणामध्ये राहिल्या होत्या त्याचा अंतर्भाव चौथ्या महिला धोरणामध्ये सगळ्या केला, त्या त्रुटी दूर केल्या आणि त्याच्यातून एक चांगलं महिला धोरण आणलेलं. परवाच आपल्या युवकांचा मेळावा होता, तेव्हा पण आपल्याकडे युवा कल्याण विभाग आहे आपल्या संजयकर बनसोडेकडं, त्यालाही मी सांगितलेलं आहे की तेही धोरण, पहिलं एकच धोरण आलं होतं 2012ला मला वाटतं युवकांच्या बद्दल, युवा शक्तीच्या बद्दल. आता दुसरं धोरण आपण त्या ठिकाणी आणतोय. शेवटी या गोष्टी करायच्या असतात. काही काही जशी 25 वर्षांनी एक पिढी बदलती तशा पद्धतीनं नवीन पिढी पुढे पुढे येते. 90ची बॅच, 2000ची बॅच, 2010ची, 2020ची, प्रत्येकामध्ये तुम्हाला फरक झालेला जाणवतो. आताचं नवीन मूल जन्माला आल्यानंतर त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचं एकंदरीत हावभाव बघितले तर आपणच आश्चर्यचकित होतो की किती त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा स्मार्टपणा आहे, किती ते ऍक्टिव्ह सगळ्या गोष्टी अशा इकडून तिकडून नजर देऊन पाहत असतं. आपल्याला या गोष्टीचा सगळा अनुभव आहे. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली कामं ही लोकांच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. त्यासाठी चांगले ग्राफिक्स, चांगले फोटो, चांगला कंटेंट हा तयार केला पाहिजे. व्हिडिओ, मीम्स या पण बदलल्या गेल्या पाहिजे. शासनाच्या योजना ज्या संबंधित घटकाच्या पर्यंत पोहोचवायच्यात त्यासाठी सोशल मीडियाचं एक प्रभावी माध्यम म्हणून जास्तीत जास्त वापर हा आपण त्या बाबतीमध्ये केला पाहिजे. गेल्या काही दिवसापासून आपण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही स्वतंत्र भूमिका असली तरी आपण महायुतीमध्ये सामील झालेलो आहे. आपण याबाबत आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्राच्या विकासाची, सर्वसामान्यांच्या कल्याणाची ही आपली भूमिका आहे. बहुजन समाजाला पुढे आणण्याची भूमिका आहे. समाजातला कुठलाही घटक हा विकासाच्या बाबतीमध्ये वंचित राहू नये ही आपली भूमिका आहे. महिलांच्या बाबतीमध्ये देखील काही ठराविक घटकाला, मुलींना शिकण्याच्या संदर्भामध्ये मदत मिळायची, परंतु आता 8 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक मुलीचा खर्च हा राज्य सरकार त्या ठिकाणी उचलणार आहे. सगळा खर्च राज्य सरकार देणार आहे. म्हणजे तो एवढा क्रांतिकारी निर्णय. ह्याच्या आधी काय झालं होतं, शेड्यूल कास्टच्या, शेड्यूल ट्राईबच्या अशा काही मुलींनाच याचा बेनिफिट मिळायचा, परंतु अलीकडे आम्ही बघतो समाजातल्या अनेक घटकामध्ये अनेक गरीब मुली आहेत. त्याच्यात त्यांचा काहीच दोष नाही. कुणी कुणाच्या आई बापापोटी जन्माला यायचं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला जन्माला घालतो आणि ते जन्माला घातल्यानंतर श्रीमंताच्या घरात जन्माला आल्यानंतर ठीक आहे, त्यांचा सगळा खर्च होईल. परंतु मग आम्ही 8 लाखाची मर्यादा घातली, म्हणजे 12×8=96, अशा 12×7=84, साधारण 65,000 का काहीतरी महिना असणाऱ्या व्यक्तीला देखील 8 लाखाच्या आत त्याचं उत्पन्न असलं पाहिजे आणि त्यांच्या मुलींना विशेषतः आपण हे सगळं शिक्षणाच्या संदर्भामध्ये मदत करण्याचा निर्णय घेतला. साधारण माझा अंदाज आहे की काही मुली मेडिकलला जातात, काही वेगवेगळ्या त्यांच्या पाहिजे मनात असणाऱ्या कोर्सला, कोण CA ला जातं, कोण इंजिनिअरिंगला जातं, कोण IT ला जातं, अशा अनेक प्रकारे ते जात असतात. त्याचा 1000 कोटीपेक्षा जास्त भार सरकारवर पडणार आहे, परंतु तो आम्ही उचलण्याचा निर्णय त्या बाबतीमध्ये घेतलेला आहे. ही पण बाब अतिशय महत्वाची आहे. शासनाच्या योजना संबंधित घटकापर्यंत पोहोचवण्याच्या करता या सगळ्या सोशल मीडियाचा वापर आपण केला पाहिजे. गेल्या काही दिवसापासून जी काही घटना घडतायत त्याच्यातनं पण आपल्या महाराष्ट्राच्या विकासाची आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वीकारलेली आहे. आपल्याला कोणाची उणीधुणी काढून वेळ घालवायचा नाहीये. काही जण खूप खालच्या स्तरावरच जाऊन कधी कधी काही बाबतीमध्ये व्हिडिओ पण तयार करतात, मीम्स पण तयार करतात, हे पण आपण बघितलेलं आहे.
तसं आपण आपली पातळी कुठल्याही परिस्थितीत सोडायची नाही. कारण तुम्ही सोशल मीडियामध्ये काम करत असताना तुमच्याकडनं एखादी चूक झाली तर त्याची जबरदस्त किंमत शेवटी पक्षाला पण मोजावी लागणार आहे. तसं कृपा करून बाबांनो होऊन देऊ नका. कधी काहीतरी करायला गेला आणि त्याच्यातनं एखाद्या समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या, एखाद्या समूहाच्या भावना दुखवल्या गेल्या तर त्याची पण जबरदस्त किंमत मोजावी लागते. पूर्वीचा काळ फार वेगळा होता. पूर्वीच्या काळामध्ये असे भाषणं चालू असतील आणि कोण नेते एखादी बोलत असतील तर तेवढंच दिसायचं, पेपरला बातम्या यायच्या. आणि काही काही वेळेस एकेकाळचे मुख्यमंत्री देखील कोणी काही वेगळं वक्तव्य केलं तर सरळ ते मुख्यमंत्री म्हणायचे मी ऐकलंच नाही, माझं लक्षच नव्हतं. अशाही घटना त्यावेळेस चालायच्या. आता तसं करून चालत नाही. लगेच ते दाखवतात, हे बघ तू तिथं होता, तू ऐकत होता, बघत होता, हसत होता आणि काय ऐकलं नाही सांगतो. त्याच्यामुळे आता तसं बोलता येत नाही, कारण सगळा पुरावाच तिथं असतो. काहीच. आणि ते सीसीटीव्ही कॅमेरे तर आम्ही सगळीकडे बसवतोय. त्याच्यामुळे तुम्ही पण फार काळजीनं वागा. कुठं काय सीसीटीव्ही कॅमेरे तुमचं काही कुठं येत नाही ना, म्हणजे चुकीचं काही करताना अशा पद्धतीनं आपण आपल्या याच्यातला गमतीचा भाग जाऊ दे, पण काळजी खूप महत्वाची आहे. या बाबतीमध्ये मी आपल्याला जरूर सांगू इच्छितो, या कालावधीमध्ये काही मान्यवरांच्याकडनं, काही ट्रोलरकडनं आपल्या पक्षाला, नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मगाशी त्याचा उल्लेख काही सहकारी मित्रांनी केलेला आहे. अशा वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पक्षाची आणि आपल्या नेत्याची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडून खिंड लढवण्याचं काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. परंतु आपण हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, थोडं तरी आपल्याला आपलं आमचं पण काहीतरी त्याच्यातनं आपण शिकलं पाहिजे. हे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांचं नाव मी या निमित्तानं आवर्जून घेईल की त्यांच्याचबरोबर संतोष कोलते असेल, अपर्णा भोईर असेल, कपिल झोटिंग असेल, आनंद पवार असेल, दिनेश शिंदे असेल, हे आपले सहकारी खऱ्या अर्थानं सोशल मीडियाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खिंड लढवण्याचं काम करतायत. या सर्व मान्यवरांच्या बरोबर तुम्ही समोर बसले सर्व सोशल मीडियाच्या टीमचं देखील, सहकाऱ्यांचं देखील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, तुम्ही खरे सोशल मीडियाचे वॉरियर आहेत असं माझं स्वतःचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वजण पक्षाची भूमिका मीडियासमोर मांडण्याचा प्रयत्न करतायत त्याला तोड नाही. म्हणूनच मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वॉरियर असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. सोशल मीडियावर फार बारीक लक्ष ठेवलं गेलं पाहिजे. गेल्या काही दिवसापासून मी सुद्धा सोशल मीडियामध्ये थोडं बहुत सक्रिय होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर जास्त रिॲक्ट होत नसलो तरी ही सगळी आमची टीम आहे, त्यांचं सोशल मीडियावर काय सुरू आहे ते बारकाईनं मी माझ्या व्यापातनं पाहायचा प्रयत्न करत असतो. फक्त या ठराविक लोकांच्यावरच माझं लक्ष नाही तर राष्ट्रवादीची बाजू जोरकसपणे मांडणाऱ्या प्रत्येकाकडं आमचं सगळ्यांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे पक्षाची बाजू मांडायला कोण ढिलं पडलंय, कोण कच खातंय, कोण दुटप्पीपणाची भूमिका घेतंय, कोण पलटी मारतंय, कोण नुसतंच आभाळ हलवतंय, कोण नुसतंच आव आणतंय, हे पण सगळं आम्ही त्या ठिकाणी बघतोय. या सगळ्याचा हिशोब आमच्याजवळ आहे. हे कृपा करून ह्याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. त्यामुळं कुणी उठून माझ्या कानामध्ये काही सांगितलं तर कोणी काय फीडबॅक दिला यावर आम्हाला कुणाला अवलंबून राहण्याचं काही कारण नाही. कारण सोशल मीडिया म्हणजे हातातलं कांकण आहे, त्याला आरसा लागत नाही अशी परिस्थिती आहे. त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि रोज नवीन नवीन ह्याच्यामध्ये शिकता येतं. ते शिकण्याच्या करता पण आपण अजिबात त्याच्यामध्ये कमीपणा वाटून घेण्याचं काही कारण नाही. आपण महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी मी तुम्हाला आवर्जून सांगेन
शिवशाहू फुले आंबेडकर या सगळ्या महापुरुषांचा विचार हीच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे. सर्व समाजाला सोबत घेऊनच जाण्याची आपल्या पक्षाची भूमिका आहे. सेक्युलर विचारधाराच ही आपली आहे. त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर या महामानवांचा विचार आपण कालही सोडला नव्हता, आजही सोडला नाही, मरेपर्यंत आपण कोणी सोडणार नाहीये. त्यामुळे त्याच दृष्टीने आपण आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली पाहिजे. हीच आपल्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. हाच आपला पक्षाचा विचार आहे. आपल्याला लोकांच्या मनावर बिंबवावं लागेल. मगाशी ज्याचा उल्लेख केला, कुणी काही जरी म्हटलं तरी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे कोणी शिक्षक होते किंवा त्याच्या संदर्भात मार्गदर्शिका होत्या, या सगळं काम हे गुरु होते, हे राजमाता जिजाऊच होत्या. हे त्रिवार सत्य आहे. कोणी कधी कधी काहीतरी वेगळ्या प्रकारचं वाटतं. आणि ही फक्त अजित पवारची भूमिका नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. ही आपल्या सर्वांची कशा प्रकारची भूमिका आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. सोशल मीडिया हे सध्याच्या काळात लोकांची मतं बनवण्याचं अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं माध्यम आहे. त्यामुळे काही मान्यवर जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पक्षाबद्दल, नेत्यांबद्दल चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होताना आपण पाहतो. अशांना सोशल मीडियावर तातडीनं उत्तर देण्याची गरज आहे आणि विरोधी विचारांच्या व्यक्तीचं मत तातडीनं खोडून काढलं पाहिजे. मात्र हे करत असताना त्या विषयावर आपल्या पक्षाची भूमिका ही अधिकृत काय आहे हेही आपण बघितलं पाहिजे. पक्षाच्या अधिकृत भूमिकेला छेद देणारी किंवा मांडली जाणारी भूमिका ही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असता कामा नये. संयत भाषेचा वापर आपण केला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही नेहमी सांगतो की आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. त्याला शिकवण चव्हाण साहेबांची तशी आहे. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर चालणारा हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत विचारावर आपल्या पक्षाची वाटचाल चाललेली आहे. त्यामुळं विरोधी विचारांचा प्रतिवाद करताना आपली भाषा अतिशय संयम त्याच्यामध्ये असला पाहिजे. संविधान भाषेचा वापर करूनच आपली मतं आपण मांडली पाहिजे. आज बघता अलीकडच्या काळात कुणी काय म्हणतं ते ऐकावंसं पण वाटत नाही. अक्षरशः कानालाही काही शब्द बरे वाटत नाही. आणि कधी कधी आपण विचार करतो की बाबा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा बोलणारी विकृत लोक देखील कशा पद्धतीनं स्वतःची भूमिका मांडू शकतात. ती एक प्रकारची विकृतीच आहे. हे पण आपण बघितलं पाहिजे. महिलांच्या बद्दल सांगायचं झालं तर आपण सोशल मीडियातून व्यक्त होत असताना विरोधी विचारांच्या महिलांबद्दल कोणतेही आक्षेपार्ह चित्र, फोटो, शब्द, भाषा वापरू नये. कोणालाही विनाकारण ट्रोल देखील करू नका. आपल्या महाराष्ट्रात, आपल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत महाराष्ट्रात महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांना मानाची सन्मानाची वागणूक देण्याचा आहे. हे पण आपण विसरता कामा नये. महिलांच्याबद्दल हिडीस हिणकस भाषा तर अजिबात तुमच्याकडून कुणाकडनं वापरता कामा नये. आपण त्यांच्या विचाराचा विरोध करत आहे. त्यामुळं कुणाच्या खाजगी आयुष्याबद्दल, त्यांच्या घडलेल्या वैयक्तिक प्रसंगाबद्दल समाज बांधवांवर चर्चा अजिबात करू नये. या माझ्या सक्त सूचना तुम्हाला आहे. सध्या राज्यातलं वातावरण मित्रांनो खरोखरीच अतिशय गढूळ करण्याचं काम काही जण करतायत. गोबेल्स नीतीप्रमाणे खोटी गोष्ट वारंवार सांगितली जाते. एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली की लोकांना सुद्धा ती खरी वाटायला लागते. त्यामुळे गोबेल्स नीतीचा पर्दाफाश आपण केला पाहिजे. खरी गोष्ट लोकांच्या परत आणली पाहिजे. आपल्या पक्षाबद्दल, पक्षाच्या ध्येय धोरणाबद्दल, पक्षाच्या नेत्यांबद्दल कोणी काही खोटं बोलत असेल तर ते खपून घेऊ नका. त्याचा तातडीनं प्रतिवाद करा. काही जण एक तर इतका शहाणा आहे विरोधामध्ये, ते आता मध्ये परवा अशोकराव चव्हाणांनी त्यांची भूमिका घेतली.
ते म्हणले शिंदे साहेब जाणार होते तेव्हाच अशोकराव भूमिका घेणार होते. आता ह्याला काय स्वप्न पडलं काय, म्हणजे काय सांगेल, काय कशाचा पत्ता नसतो, काही बोल उचलली जीभ लावली टाळायला, अशा पद्धतीचं काही जणांचं काम चाललेलं आहे. मी मगाशी आपल्याला सांगितलेलं होतं की कोणाला विनाकारण ट्रोल करू नका, मात्र आपल्याला कोणी ट्रोल करत असेल तर, आपली कोणी बदनामी करत असेल तर तातडीनं त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण करता येते. तुम्हाला त्याच्या संदर्भात पोलीस केस पण करता येते. संबंधितांचं सोशल मीडियाचा अकाउंटचा रिपोर्ट पण तुम्हाला करता येतो. त्यातून तो थांबत नसेल तर मग आपलं शेवटचा हत्यार रितसर पोलीस तक्रार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन करायची. आपल्या पक्षाबद्दल, आपल्या ध्येय धोरणाबद्दल खोटी माहिती पसरवण्याच्या कोणाचाही कोणताही मुलायजा हा आपण ठेवता कामा नये. कोणावरही कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता असणारी मदत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं, पदाधिकाऱ्यांच्याकडनं निश्चितपणे केली जाईल, याची पण ग्वाही मी आपल्याला देतो. आपल्या सोशल मीडिया टीमवर कोणी चुकीच्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई केली, त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळेजण भक्कमपणे उभे राहू, हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो. म्हणून हा शब्द दिला म्हणून काही करू नका एवढं मात्र सांगतो. नाहीतर तुम्ही चुकीचं केलं असेल, पोलिसांनी सांगितलं दादा तुमचाच माणूस चुकला, तर मी म्हणून मग घे अजून 2 दिवस आतमध्ये, जरा त्याला टाळ्या घे, दुसरं काही करू नको. त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा जमाना आहे. मी मगाशीच सांगितलं, आलं की पुढं ढकल असं केलं जातं. कोणी काही सुद्धा पाठवतं ते आपण न बघता फॉरवर्ड करत असतो. मात्र आपल्याला आलेली पोस्ट ही अधिकृत स्रोताकडनं आलेली आहे का, त्या पोस्टमध्ये काही उपरोधिक टीका तर होत नाही ना, त्यात चुकीची माहिती नाही ना, अशा गोष्टीचा प्रत्येकाने खातरजमा कृपा करून केलीच पाहिजे. कोणत्याही पोस्ट नुसत्या फॉरवर्ड करताना चुकीची पोस्ट गेल्यावर आपला असं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुमच्या माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. सध्या आपल्या राज्यात संवेदनशील वातावरण आहे. त्यामुळं कोणत्याही समाजात, धर्मात, जातीत, भाषिकांत कोणत्याही प्रकारची तेढ निर्माण होईल असा कोणताही मजकूर, फोटो आणि व्हिडिओ आपल्याकडनं प्रसारित होता कामा नये. आता ज्या काही घटना घडल्या त्याच्यातनं ह्याच्यातूनच थोडे बहुत वातावरण, तिथं कायदा सुव्यवस्था खराब होण्याचं काम झालं. त्याच्यामध्ये पोलिसांना अतिशय कडक भूमिका घ्यावी लागली, हे पण आपण विसरता कामा नये. समाज विघातक विचारांचं साहित्य आपल्या अकाउंटवरून प्रसारित होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपल्या पक्षाची प्रतिमा तयार करताना सोशल मीडियाची टीम ही महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळं सोशल मीडियाची टीम आपल्याला अधिक भक्कम त्या ठिकाणी करायची आहे. सोशल मीडिया टीमला सक्षम करण्यासाठी लागणारी सर्व मदत पक्षाकडनं केली जाईल. सोशल मीडिया टीममध्ये प्रत्येकाला वॉरियरच्या अडचणीत पक्ष तुमच्या बरोबर आहे. सोशल मीडिया वॉरियरला लागेल ती मदत करण्याबरोबरच काही वैयक्तिक वैद्यकीय अडचणी असतील तर त्या देखील सोडवण्याच्या करता निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. आता अक्षरशः निवडणुका तोंडावर आल्या आहेत. बहुतेक मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंदाज आहे, मला कोणी सांगितलं नाही पण अंदाज आहे, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आता आपल्या सोशल मीडियाच्या शस्त्रांना आणखी सज्ज करण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला आणखी नेटाने या सगळ्या गोष्टीच्या विरोधात लढायचं आहे. सोशल मीडियाच्या टीममधून मी वैयक्तिक संवाद साधण्याचा पण प्रयत्न करणार आहे. मात्र आता व्याप वाढलेला आहे, त्यामुळं जरी तुमच्याशी थेट संवाद झाला नाही तरी तुमच्या कामावर बारकाईने लक्ष मी, तटकरे साहेब, बाकीचे सगळे आम्ही सहकारी त्या ठिकाणी ठेवू. वेळोवेळी अशाच पद्धतीनं आपण मधून अजून एकत्र येऊ, विचारांची देवाणघेवाण त्या निमित्तानं करू. आपल्या लोककल्याणकारी समृद्ध विकसित महाराष्ट्राला घडवायचं आहे. त्यासाठी सोशल मीडिया टीम अधिक भक्कम असणं आणि पक्षाची ध्येय धोरणं आणि विचार समाजाच्या तळागाळातल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला सर्वांना करायचं आहे. त्यामुळे आपण तयार राहा. आपल्या हातात वेळ कमी आहे, आपल्याला अधिक ताकदीनं लढायचं आहे. त्यासाठी प्रत्येकाने
सज्ज असलं पाहिजे. पक्षाचे आणि पक्षातल्या नेत्यांची वैयक्तिक बदनामी करणाऱ्यांना वेळ पडली तर शिंगावर घ्यावं लागेल. त्यांना संविधानिक मार्गाने जशाच तसं उत्तर देखील आपल्याला ह्या बाबतीमध्ये द्यावं लागेल. आणि सोशल मीडियाच्या या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कुठंतरी एकटा आहोत अशा प्रकारची एकटेपणाची भावना तुमच्या कुणाच्या मनामध्ये निर्माण होता कामा नये. अशाही प्रकारची भूमिका मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडतो. त्याच्यामध्ये मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पा 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 का बघा, म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय. तेव्हा तो सोशल मीडिया नव्हता, काही नव्हता. आता तसलंच काहीतरी का 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 असं काहीतरी करावं त्याच्यामध्ये एखादी कॅम्पेन चालवताना त्यासाठी लोगो, घोषवाक्य, हॅशटॅगचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे आणि सोशल मीडियाचे तंत्र तुम्ही अवगत केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये एकच माझी तुम्हाला विनंती आहे की सुदर्शन, तू चांगलं काम करतोय. तुझी सगळी संतोष, डॉक्टर कपिल, अपर्णा, त्याच्यामध्ये आनंद, सगळेच जण त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत. परंतु ह्याच्यातनं तुमच्यातनं पण आणखीन काही चांगली मुलं आणखीन तयार झाली पाहिजेत, मुली चांगल्या तयार झाल्या पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा आम्ही करतो. आम्ही आदितीला सतत सांगत असतो, आदिती तू ह्याच्यामध्ये जास्त लक्ष दे. कारण आमच्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये एक तरुण असल्यामुळं साधारण वयाचा जनरेशन गॅप ही त्याच्यामध्ये राहू नये ही त्याच्या पाठीमागची माझी तटकरे साहेबांची, भुजबळ साहेबांची, प्रफुल्ल पटेल साहेबांची, आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्या पद्धतीनं ज्यांनी कोणाला त्याच्यामध्ये आणखीन काही सूचना करायच्या असतील, आज तर तुम्ही बऱ्याच जणांचं ऐकलं, परंतु त्या पत्ररूपाने जरी आम्हाला दिल्या तर त्या सूचनाची नोंद घेण्याची गरज असेल तर जरूर आम्ही सगळेजण त्या सूचनांची पण नोंद घेऊ अशा प्रकारची ग्वाही सोशल मीडियाच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सुदर्शन जगदाळे यांचा सत्कार होतोय. मी खासदार सुनील तटकरे साहेबांना विनंती करतो सुदर्शन जगदाळे यांचा आपण सत्कार या ठिकाणी करावा. यानंतर अपर्णाताई बोर सगळ्यांचे शेवटी आभार मानतील. वरती प्लीज येऊ नका. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होते, जागेवरती उभे राहा. अपर्णाताई बोर सगळ्यांचा आभार मानतील आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीता होते. प्लीज जागेवरती थांबा. 2 मिनिटं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.